3,66,750 रुपये नगरपालिकेकडून लिंबोटी धरणाची पाईपलाईन आणि गावात जाणारी पाईपलाईन पैसे भरून घेतले BNC ना 3,66,700. मग तुमची मालकी नाही तर तुम्ही कसं भरून घेतलं? मित्रांनो, मी सध्या आहे अहमदपूर शहरातून टेंभुर्णी गावाकडे जाणाऱ्या रोडवरती आणि तुम्ही बघू शकता हा जो रोड आहे एका शेतकऱ्याने झाडं झुडपं दगड टाकून बंद करण्यात आलाय. नेमकं यामागील काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. आणि कोण आहेत नेमके शेतकरी आपण बघूया. इथे नागरिक बसलेत. काका, तुम्ही शेतकरी आहेत का इथले? तुम्ही या इकडे, तुमच्याकडून मला माहिती पाहिजे. नेमकं कोणत्या कारणासाठी हा रस्ता तुम्ही बंद केलेला आहे हे मी जाणून घेण्यासाठी इथे आलो आहे. बघू शकता हेच या जागेचे शेतकरी आहेत असं ते सांगत आहेत. काय नाव आहे तुमचं? काय परिचय आहे? दिलीप माधवराव कल्याणी. बर, कोणत्या कारणासाठी हा रस्ता अडवण्यात आला? हा रस्ता माझी खाजगी मालकी आहे. आता 10-15 वर्षापासून BNC वापरत आहे, त्याच्यामुळे हा खाजगी रस्ता आहे. मग इतके दिवस तुमच्या लक्षात आलं नाही की हे रोड जे आहे माझ्या मालकी हक्काच्या जागेतून आहे आणि हे बंद करावं असं का वाटलं नाही यापूर्वी? नाही, 2006 मध्ये मी पैसे भरलो मोजणीचे. दोघंही गैरहजर राहिले. जिल्हा परिषद BNC दोघं जण. 2017-18 परत पैसे भरले, परंतु मोजणी होऊ दिली. त्यात 5-6 वेळेस नोटीस निघून सुद्धा मोजणी होऊ दिली. आता परत टाकलो तर मोजणी ऑफिसला गेलं तर मोजणीवाल्यांना मालकी याची कागदपत्र दाखल करा तेव्हा मोजणी करता म्हणून मोजणीवाल्याने त्यांना पत्र लिहिलं BNCला. मोजणी झालेली आहे म्हणून मी कलेक्टर साहेबांना 8 दिवसात निकाली काढावून कलेक्टर साहेबांना BNCला पत्र दिले. तहसीलदार साहेबांना 15 दिवसात निकाली काढावून पत्र दिले. यानं कुठलीच ऍक्शन घेणार की मी सगळ्याला निवेदन देऊन 10 दिवसात निकाली नाही काढलो तर मी रस्ता बंद करणार म्हणून जिल्हाधिकारी, डिप्टी कलेक्टर, तहसीलदार, पोलीस स्टेशन, SP ऑफिस, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सुप्रिटेंडेंट सगळ्याला कळून टाकला आणि बंद केला. काका, मला सांगा हा रस्ता नाही तर मग नेमका रस्ता कुठून आहे? आता हा रस्ता माझ्या सर्वे नंबरच्या उत्तरेकडून 33 फुटाचा रस्ता 2 सर्वे नंबर मध्ये शासनाचा गाडी रस्ता आहे. आणि तो रस्ता MGM महात्मा गांधी महाविद्यालयानं रस्ता बंद करून त्या जागेवर, रस्त्याच्या जागेवर शासकीय कॉलेजची बिल्डिंग बांधण्यात आली. त्याला बांधकाम परवानगी नाही, कुठलीच काही परवानगी नाही. तो रस्ता मध्ये घेण्यात आला आणि त्यावेळेस प्रशासन ह्या बॉडीचं असल्यामुळे सगळे लोक कर्मचारी लोक त्याचं ऐकत होते. त्याच्यामुळे माझ्या वडिलांचा त्यावेळेस ऍक्सिडेंट झाला. त्याच्या आम्ही त्या पिरियड मध्ये रस्ता घालून मोकळा झाला. किती दिवस असणार आहे हे रस्ता बंद? आता जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत, जोपर्यंत माझा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मी कंप्लीट बंद करून माझी मालकी कोर्टानं घोषित केली आहे 1/15ची. मी बरोबर माझ्याकडे आखणी करून मी बंद करून टाकणार. पुढे काय करणार? समजा तुमची आणखी प्रशासनानं दखल नाही घेतली आणि तुमच्यावरती असंच ही जर वेळ जर आली बंद करून ठेवण्याची तर पुढे काय भूमिका करणार? काही नाही, मी माझे प्लॉटिंग टाकणार आणि प्लॉटिंग टाकून रस्ते टाकून मोकळ होणार. माझा काही विषय नाही. काय तुमच्याकडे असे पुरावे आहेत दाखवता येतील तुम्हाला? हो, दाखवा बरं. काय नेमके काय पुरावे आहेत? हे मोजणी ऑफिसनं पत्र काढलं तुमच्या मालकी हक्काचे कागद द्या म्हणून. कधी काढलं की हे 20/11/2023 2-3 महिने झाले हे कुठलेच कागद BNCने दिले नाहीत. कोर्टानं माझी मालकी घोषित केलंय. मला 1/15 माझी मालकी घोषित केलंय कोर्टाचं.
हे गाव नकाशा आहे. गाव नकाशामध्ये पुरा सर्वे नंबर 81, 118, 82, 114 मधून गाडी रस्ता संस्कृतीपर्यंत निघालाय. तो अख्खा रस्ता त्याने 1 एकर अंदाजे जागा ताब्यात घेतल्या शासनाचे. कुण्या आधारे तुमच्याकडे हस्तांतरण झाले वेळोवेळी मागणी करून सुद्धा कुठलेच कागद द्यायला तयार नाही. आता नेमकं शासनाने तुमच्यासाठी काय करायला पाहिजे की तुम्हाला हे ताब्यात देण्यासाठी? ताब्यात तर आता हे करून मोकळं करून हे करणार. एक तर त्याने माझं संपादित करावं, नाही तर पर्याय जागेला जागा द्यावं. माझी जेवढे क्षेत्र जाते तेवढं त्यांचं द्यावं. आणि BNC न ह्याच्या उपर BNC स्वतःची मालकी दाखवून 3,66,750 रुपये नगरपालिकेकडून लिंबुटी धरणाची पाईपलाईन आणि गावात जाणारी पाईपलाईन पैसे भरून घेतले BNC न 3,66,700. मग तुमची मालकी नाही तर तुम्ही कसं भरून घेतलो? माझा हा प्रश्न आहे. काय नकाशा काय तुमच्याकडे दाखवत होतात मग ते नकाशात बघायचंय मला कशा पद्धतीने हा याच ठिकाणाहून रस्ता गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून इथल्या संबंधित प्रशासनाच्या निदर्शनातून आणून देण्याचं काम आम्हाला करायचं आहे. बघू शकता तुम्ही हा शेतकरी आहे या जागेचा. मात्र अनेक दिवसापासून कशा पद्धतीने यांच्या जागेतून रस्ता वाहतूक सुरू होती, मात्र त्यांनी आज मात्र हा रस्ता अडवलेला आहे. आणि स्थानिक अर्थात संबंधित प्रशासनाला जाग आणण्याचं काम कल्याणी अप्पा यांनी हे काम हाती घेतलेलं आहे. हा कसा आहे हे सांगा बरं थोडक्यात. हा नकाशा भूमी अभिलेखचा नकाशा आहे. हा गाडी रस्ता शासनाचा. हा रस्ता शासनाचा गाडी रस्ता लातूर नांदेड रोड सर्वे नंबर 114 आणि 82च्या तिथं मिळालाय. परंतु MG कॉलेजनं ह्या इकडल्या साईडनं 118 मधून रस्ता स्वतःची जागा देऊन माझ्या जागेतून रस्ता घालून इकडे जोडला. परंतु वास्तविक पाहता गाव नकाशामध्ये हा नकाशा आहे, म्हणजे हा रस्ता आहे. ठीक आहे, धन्यवाद काका. तुम्ही बघू शकता काकांनी जो बोर्ड लावलेला आहे त्यांनी काय बोर्ड लावलेला आहे. ही जी जागा आहे माझ्या खाजगी मालकीच्या जागेतून अनधिकृत वापर चालू आहे. मी वारंवार सूचना देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव रस्ता बंद करण्यात येत आहे. जनतेच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे. बघूया पुढील भागामध्ये नेमकं हे संबंधित प्रशासन या शेतकऱ्याला कशा प्रकारे न्याय मिळवून देतं हे पाहणं मात्र औचित्याचं ठरते. ताजे आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा इव्हेंट फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.